नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं अप्सर यूट्यूबवाले बाबा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला मोटिवेशन व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून मोटिवेशनलच म्हणजे यश कसं मिळवायचं तर स्टार्टिंगपासून एक एक पॉईंट समजवत जाणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या घरातलं वातावरण म्हणजे तुमच्या कसं असलं पाहिजे. तुम्हाला यशाची पातळी जर गाठायची असेल तर घरातले नातेवाईक, बायको म्हणा, आई वडील म्हणा किंवा बहीण भाऊ यांचे सगळ्यांचे दृष्टिकोन विचारधारा सगळ्यांच्या एकसारख्या आल्या पाहिजे. भिन्न भिन्न विचारधारेचे लोक यशस्वी होत नाही. आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी कितपत धडपड करता. तुमचे विचार एकत्र आले ना, तुमच्या घरातल्यांचे सर्वांचे एकत्र विचार आले की तुम्ही यशस्वी होण्याच्या पहिल्या पायरीला तुम्ही शिवता. ज्यावेळेस तुमच्या घरातलं वातावरण थंड असेल, सगळ्यांची विचारधारा एकत्र एकसारखी असेल आणि विचारधारा एक असून एकमेकाला सपोर्ट करणे हे पण गरजेचं आहे. नुसतं विचारधारा एक असून त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि ह्या गोष्टींना थोडं साईडला ठेवून थोडक्यात आपण पाठीमागच्या बॅकग्राऊंडचा विचार करू. एक वडील म्हणतात की तू हे करू नको, आणि मुलगा म्हणायचा मला ह्याच साईडने करायचं आहे, म्हणजे ह्या व्यवसाय करायचा किंवा ह्याच शिक्षण क्षेत्रातनं शिकायचे. तर विचारधारा वेगवेगळ्या असल्यामुळे तुम्ही यशाच्या टोकापर्यंत पोचत नाही किंवा यशाच्या पहिल्या स्टेपपर्यंत पोचत नाही. ह्याच्या पाठीमागं एक कल्पना आणि एक हे काय म्हणतात त्याला वस्तुस्थिती आहे की तुमच्या सर्वांची विचारधारा एक आली पाहिजे. सगळ्यांची विचारधारा एक आली की तुमचं यशाची पहिली स्टेप पूर्ण कंप्लीट होते. यश म्हणलं की सहज आणि सोप्यारित्या मिळणार नाही, ही काय वस्तू नाही. मिळवायचे म्हणले की पैसे दिले आणि मिळव, आजची ह्याच्यात काहीच भानगड नाही. यश त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पाठीमागच्यांचा सपोर्ट असावा लागतो, विचारधारा एक असावी लागते. मग त्याच्यानंतरनं पुढचा माणूस आपोआप स्टेप बाय स्टेप काही अडचणी आल्या तरी त्याचा सामना करतो. असं नाही की एखादा व्यक्ती, आता मला काही जण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतील की बाबा यश म्हणलं की यशाची शिखर गाठायचं म्हणलं की पाठीमागच्यांचं बरोबर आहे, सपोर्ट तो लागणारच आहे. पण विषय काय आहे की तुम्ही काय म्हणणार आहे. एकटा का मिळवू शकत नाही, कारण एकट्याला जेवढा मानसिक त्रास होणार आहे, यश नक्कीच मिळणार आहे त्याला, पण ते यश भरभक्कम असणार आहे. एकट्याला मिळणार आहे यश म्हणजे एकटा कमावणारा यश. त्यासाठी एकट्यातनं आणि ह्या फॅमिली बॅकग्राऊंडमधनं यश मिळवायचं म्हणलं, तुमचं खानदानाचं नाव उंचावायचं म्हणलं तर म्हणलं की लगेच सर्वांचे विचारधारा एकत्र यावं लागतात. त्यासाठी तुम्हाला हाताची पाची बोटं माझ्यासारखी नाहीत, बरोबर आहे. अगदी माझ्या हाताची पाची बोटं एकसारखी नाहीत. त्यामुळे मी म्हणत नाही की हे होते. विचारधारा वेगवेगळ्या असणार शक्य, हे असणं हेच आहे, स्वाभाविकच आहे. पण विषय काय, तुम्हाला जर यशाचा मूळ मंत्र यशाच्या शिखरापर्यंत गाठायचं असेल, तुमच्या खानदानाचे किंवा तुमच्या सर्व ह्यांची नावं उंचावायची असतील, तर तुम्हाला सगळ्यांची विचारधारा एक करावी लागेल. विचारधारा एक केल्याशिवाय तुम्ही यशाच्या पातळीपर्यंत पोचू शकणार नाही. यश म्हणले की तुम्हाला अडीअडचणी तेवढ्याच. यश म्हणले की तुम्हाला
तेवढाच अभ्यास आहे, तेवढंच श्रम आहे. त्यासाठी तुम्ही यशाच्या पहिल्या पायरीपर्यंतच यशाच्या पहिल्या पायरीपर्यंत जाणार आहात तुम्ही. तर तुम्हाला यश आणि म्हणजे बाकीच्या फालतू गोष्टी, मोबाईल म्हणा, टी व्ही म्हणा, तुम्हाला यशापर्यंत जाऊनच देणार नाही. म्हणजे उंच पातळीपर्यंत तुम्हाला जाऊन देणार नाही. का जाऊन देणार नाही? तुम्ही मोबाईलमध्ये टाईमपास करणार, तर इतर इकडं तिकडं रावडीपणा करणार. हे तुमच्या सवयी जरा मोडा. रावडीपणा, टुकारपणा, जो काय मोबाईल, टी व्ही किंवा इकडं तिकडं फिरणं. तुमचं एक टार्गेट सेट करा. टार्गेट सेट केल्यानंतर ना तुम्ही बघा, तुम्ही एकच डोक्यात ठेवायचं, हे माझं माइंड आणि माझं मन हे दोन्ही एकाच विचारधारेने चाललं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोचणार. नाहीतर तुम्ही समाजातील सगळ्यात तळागाळाचे घटक आहात. घटक म्हणण्यापेक्षा सगळ्यात तळागाळाचे तुम्ही गाळच निवड, गाळच. पण मला एक सांगायचं आहे, तुम्हाला जर यश हेच मिळवायचं असेल, एकट्याचं सांगतोय आता मी, फॅमिलीचं नाही सांगत, एकट्याचं सांगतोय. पर्सनली एकट्याने वैयक्तिकरित्या मन आणि मेंदू ह्या दोघांना केंद्रित करायचं आहे. का करायचं आहे? तुम्हाला त्या टार्गेटपर्यंत पोचायचं आहे. तर टार्गेटपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला भरपूरशा अडीअडचणी येणार आहेत. आणि ह्या सोप्या गोष्टी नाही आहेत. कोणी काय तुम्हाला बोलन, किंवा तुमच्याकडे काही वस्तू नसतील, किंवा काही वस्तू अभावी म्हणजे तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे भटकावं लागेल. ह्या अडीअडचणी झाल्या तुमच्या. तुम्हाला कोणतरी काहीतरी बोलन, ह्याच्यातनं तुम्हाला मार्ग निवडत पुढं सगळ्या अडीअडचणी मागं टाकत पुढं चालत राहायचं आहे. त्या निशपर्यंत, त्या टार्गेटपर्यंत पोचल्यानंतर ना तुम्ही स्वबळावरचं ती यश, त्या यशाची किंमत आणि ती जाणारी वेळ, एकतर यश नाही मिळलं तुम्हाला नक्कीच. म्हणजे कसं झालं माहिती आहे का, तुम्ही यशापर्यंत पोचला म्हणजे यशाच्या त्या उंच टेकडीपर्यंत पोचला किंवा तुमच्या टार्गेटपर्यंत पोचला, तर ते झालं तुमचं यश. आणि नाहीच तुम्हाला यश मिळालं तर नक्कीच अनुभव मिळते. अनुभव पण लक्षात ठेवावं लागतात, की बाबा मी मागच्या वेळेस इथं चुकलो होतो, आता हे असं करायला नको, दुसऱ्या पद्धतीने काहीतरी करू आपण. नवीन योजना आणि स्मार्टली तुम्ही यशनिष्ठी मेहनत करत राहणार. मला एवढं कमवायचं आहे, मला एवढं हे करायचं, मला असं करायचं. तुम्ही गधे मेहनत करून काही उपयोग होणार नाही. तुम्हाला यश म्हणलं की तुम्हाला त्याच्या पाठीमागचा बारीक नीटनेटका पाठीमागचं सगळं अभ्यास करावा लागणार. अभ्यास केल्यानंतर ना तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आता ह्याच्या पाठीमाग तुम्हाला यश जरी नाही मिळलं तरी तुम्हाला अनुभव येत राहतील. त्या अनुभवाच्या बळावर, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेंदूत आणि मनात एक विचार ठेवा की मी त्या टार्गेटपर्यंत पोचणार. तुम्ही त्या टार्गेटपर्यंत निश्चय केला म्हणजे पोचणार, मी हे इथं पोचणार, मी हे करून दाखवणार, ते करून दाखवणार. मला हे करायचंय, एक तुम्ही टार्गेट सेट करा. टार्गेट सेट केल्यानंतर ना बाबा पाठवते असं करेल, म्हणजे अमुक फलानं तुमचं काय असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल, ह्या दोन्ही क्षेत्रांसाठी ही यशाची मंत्र आहेत. पाठीमागचं बॅकग्राऊंड पण तेवढंच आहे. यश व्यवसायाच्या ह्याच्यात पण
तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड तसंच सपोर्ट करणारा असावं, कारण व्यवसाय हा लगेच काय उंचावणारा व्यवसाय ही नाही आहे. जर त्यात पाठीमागच्यांचा सपोर्ट मिळाला तर अतिउत्तम. पण स्वबळावर लढायचं म्हणलं ना, त्याला वेळ हा नक्कीच जातो. वेळ गेला की यश आपोआपच येत राहणार. तुम्ही तोपर्यंत प्रयत्न करत राहणार, तोपर्यंत जिद्द सोडणार नाही, तोपर्यंत तुम्ही ज्या दिवशी यशाच्या शिखरावर पोहोचाल त्या दिवशी तुम्ही म्हणणार, हो मी एवढी मेहनत केली, ह्याच्यासाठी एवढे हे केलं, उद्याप केले. ह्या गोष्टी यशापर्यंत मी अशा गोष्टींमुळे मी ह्या यशाच्या शिखरापर्यंत पोचलोय. तर ह्या गोष्टीतनं एकच उद्देश आहे माझं, की तुम्ही जेवढी मेहनत करता, मेहनत म्हणजे कशी, गधे मेहनत करू नका नुसते, स्मार्टली वर्क करा. स्मार्ट वर्क करायचं म्हणलं की डोक्याचा अभ्यास करावा लागतो. त्याचा तुम्ही जी निश निवडली किंवा एखादा गोष्ट निवडली त्याचा अभ्यास पूर्णपणे लागतो त्याला. आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप तुमच्या मार्गात अडचणी येणार, 100% येणार म्हणजे येणार. हे काय म्हणजे खेळ नाही आहे. यश म्हणजे काय तोंडाचा खेळ नाही आहे. त्यासाठी बरेचसे हे करावं लागतात, म्हणजे तुम्हाला काही गमवावं लागतं, काही त्याची किंमत मोजावी लागते. असाच नियम आहे. यश म्हणजे मोठे मोठे अरबपती, करोडपती त्यांच्याकडे तुम्ही नुसतं आज पाहिलं की बाबा आज हा एवढा मोठा आहे, त्याचं एवढं एम्पायर आहे, नाही ना. त्याच्या पाठीमागचा संघर्ष सुद्धा बघा ना. संघर्ष किती केलाय त्याने, तुम्ही संघर्ष किती केलाय त्याच्यावर तुम्ही त्याच्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडवर बघा. तुम्ही जर नाही त्याच्याकडे बघितलं, तुम्ही नुसतं त्याची पुढची आता दिसती ती परिस्थिती बघितली तर त्याचा काय उपयोग नाही. तो दिसतो आता तसं, पण त्यांनी संघर्ष किती केलाय, त्याच्या पाठीमागे त्याला किती किंमत मोजावी लागली, त्याला काय काय गमावावं लागलंय, ह्याच्या पाठीमागे तुम्ही त्याचा अभ्यास करा. मग तुमचा निश निवडा. मग तुम्हाला पण तसंच करावं लागेल. यश हे काही बोलण्याची व तोंडाची गोष्ट नाही. मी आता ही केले, आता गेलो मी की लगेचच हे केलंय, आत्ताच्या सध्याला तरी ह्या घडीला तरी नाहीच. कारण यश म्हणलं की त्याला अनेक हे असतात, खड्डे असतात, काटे टोचतात, म्हणजे काही अडीअडचणी असतात, भरपूरशा अडीअडचणी असतात. मग तुम्ही ठरवा तुमच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड कसं पाहिजे तुम्हाला. आता तुम्हाला एखादा व्यवसाय करायचं म्हणलं की तुमच्या पाठीमागचं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचा सपोर्ट कसा. बाबा माझा मुलगा हा करतोय, तर बापाने काय म्हणलं पाहिजे, करून दे, चांगली गोष्ट आहे, अतिउत्तम आहे. आणि त्याला पुरेसा म्हणजे पाठबळ दिलं पाहिजे. बाबा रोहित कमी पडला तर मी आहे तुझ्या संगती, मी तुझ्या संगती. तर त्याने त्याचं काय होईल, हे बाबा माझे वडील माझ्या संग आहेत, मी इथं चुकलो तरी कोण ना कोणतरी समजून घेणारं आहे मला. त्याच्या चुक्या त्याला समजतात, पण त्याला निस्तारता येत नाही. पाठीमागं जी म्हणजे आई वडील किंवा वडील असतात ते काय म्हणतात, तुला नाही ना समजत, चल मी करतो, मी आहे, चालते. मग तो माणूस, समोरचा व्यक्ती, मुलगा आपोआप म्हणजे त्या चुक्या निस्तरत दुरुस्ती करत स्टेप बाय स्टेप पुढे चालत राहतो. तर त्या व्यवसायाला एक वेगळंच वळण येतं, उंच पातळीवर जातो तो व्यवसाय, उंच पातळीवर. कारण तुम्ही उंच पातळीवर गेला, आता एक लेवल, त्या लेवलपर्यंत पोचला की तुम्हाला ह्या जगामधील कुठलाही व्यक्ती तुम्हाला खाली खेचू शकत नाही. हा ना आपल्या देशात आहे ना, म्हणजे हे समजून नका. जी रिअल परिस्थिती आहे ना, जर एखादा माणूस पुढं चालला असेल तर त्याचा पाय खेचायचं हे चांगलं सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं तुम्ही आपल्या गोलवर, निशवर लक्ष द्या. जे टार्गेट निवडलंय त्याच्यावर फोकस करा.
आणि त्याच्याकडेच तुम्ही फोकस केल्यावर त्याच्याकडेच तुम्ही तुमच्या अडीअडचणी बघा. तुमच्या नक्कीच एक दिवस तुम्ही एका लेवलपर्यंत पोहोचाल. एका लेवलपर्यंत पोहोचल्यानंतर ना ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार म्हणजे तुमच्या मनात एक खंत राहील, बाबा मी त्यावेळेस तिथं चुकलो होतो. आणि ज्यावेळेस तुमच्याकडून एम्पायर म्हणजे एखादा आता हे इथून मागं नाही का काय जण मोठे मोठे लोक म्हणले, माझं हिथून मागचं जेवढं आता जेवढं हे केलेलं आहे ना ते आता माझ्याकडून हिसकून घेतलं तरी चालेल. मी आहे ह्या घडीला तेच एम्पायर मी आता बनवू शकतो. मग तुम्ही का नाही बनवणार? कारण तुमच्या चुक्या लक्षात येणार आहेत. त्यांच्या पण आता त्यांच्या झालेल्या चुक्या किंवा त्यांना आलेले अनुभव त्यांच्या लक्षात आलेत. आता त्यांना पूर्णपणे फील्डमध्ये उतरलेले, त्यामुळं त्यांना अनुभव आलेला आहे. त्यामुळे ते एम्पायर लगेचच निर्माण करणार. मग आता तुम्ही का नाही करणार? तुम्ही करू शकता का नाही? मग तुम्ही करणार आहे तर नक्कीच टार्गेटकडे लक्ष द्या. एक गोल बनवा. गोल म्हणजे हे बॉलचा गोल नाही, बॉल किंवा वर्तुळ गोल ते नाही. तुमचं एक टार्गेट बनवा. फिक्स करा मनात आणि मेंदूत. ह्या दोन गोष्टीत लक्षात फिक्सच करायचं. फिक्स केल्यानंतर ना तुम्ही आपोआप त्या गोष्टीकडे वळलाच पाहिजे. पाठ लवकर उठलाच पाहिजे. पाठ उठून तुम्ही ते निष्कड लक्ष केंद्रितच केलं पाहिजे. मला आजच्या दिवसात एवढं काम करायचं आहे, मला हे असं करायचं आहे, तरच तुम्ही पुढं सरकणार. नाही केलं तर तुम्ही तळागाळाचेच गाळेच. ह्याच्या पलीकडे काय नाही. इथंच व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.